देवेंद्र फडणवीस यांच्याकडून फोटो शेअर करण्यात आला आहे। करसेवक असल्याचा पुरावा सादर करण्यात आलाय। रेल्वे स्थानकावरील फोटो ट्विट करण्यात आलाय। देवेंद्र फडणवीस यांनी फोटो शेअर केलाय, करसेवक असल्याचा पुरावा सादर केलाय। रेल्वे स्थानकावरील हा फोटो आहे। हा फोटो देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट केलेला आहे। ट्विटद्वारे हा फोटो शेअर केलाय। करसेवक असल्याचा पुरावा हा फडणवीस यांच्याकडून देण्यात आलेला आहे। पुरावा हा सादर करण्यात आलाय। रेल्वे स्थानकावरील हा फोटो आहे। देवेंद्र फडणवीस यांच्याकडून हा फोटो शेअर करण्यात आलाय। करसेवक असल्याचा पुरावा यावेळी देण्यात आलेला आहे। त्यावेळी झालेल्या आंदोलनादरम्यानची ही दृश्य, हा फोटो आहे। देवेंद्र फडणवीस यांनी हा फोटो शेअर केलाय। आपले प्रतिनिधी मनोज दयाळकर आपल्या सोबत फोन लाईन वरून जोडलेत। मनोज, देवेंद्र फडणवीस करसेवक असल्याचा फोटो त्यांनी शेअर केलेला आहे, काय अधिकची माहिती? नक्कीच नीलम, आपण बघितलं तर उद्या अयोध्येमध्ये श्रीराम मंदिराचे उद्घाटन होणार आणि त्यावरती विरोधक मोठ्या प्रमाणात टीका करत आहेत। त्याच प्रकारे आपण बघितलं आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट केलं आणि त्या ट्विटमध्ये ते कारसेवेला गेले होते याचा पुरावा त्यांनी दिला आहे। प्रकारची बोली बंद केली आहे ट्विट करून। आणि आपण बघितलं उभाटा गटाकडून सातत्याने देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली जात होती। ते कारसेवेला गेले नव्हते असे बोलले जात होते, पण आता ट्विट करत विरोधकांची बोलती बंद केलेली आहे। त्याच फोटोमध्ये आपण बघितलं तर नागपूरातून अयोध्येतील कारसेवेला जात असतानाचे रेल्वे स्थानकातील फोटो आहे आणि हा फोटो नागपुरातील नवभारत या वृत्तपत्राने त्यावेळी देवेंद्र फडणवीस चित्रण केले होते आणि ते प्रदर्शन केले। त्यावरती देवेंद्र फडणवीस यांनी ते छायाचित्रण केलेले ते ट्विट आभार देखील मानले आणि त्यांनी असं देखील म्हटले आहे की त्या काही मोबाईल नव्हते, त्यामुळे छायाचित्र उपलब्ध होत नव्हते, त्यामुळे राजकीय पक्षांना पुरावे मागणे सोपे झाले होते। पण आता हे वृत्तपत्रांनी प्रकाशित करून पुरावे मागणारे उद्धव ठाकरे आणि संजय राऊतांची बोलती बंद केली असं ते देवेंद्र फडणवीस यांनी ट्विटमध्ये म्हटलेलं आहे। आणि आपण बघितलं तर ज्या प्रकारे उभाटा गटाकडून सातत्याने देवेंद्र फडणवीस यांच्यावरती टीका केली जात होती, पण देवेंद्र फडणवीस यांनी हे फोटो ट्विट करून त्यांची पूर्णपणे बोलती बंद केली आहे। आता खरं तर विरोधक यावरती काय बोलतात हे पाहणं सुद्धा आता महत्त्वाचं असणार आहे। धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी।